हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव अमित सिंह कोलते. उपासना सेंटर घाटकोपर ईस्ट. मी एका आर्किटेक्चर कन्सल्टन्सी कंपनीमध्ये ॲज अ डिझाईन टीम लीड म्हणून काम करतो. माझा हा अनुभव माझ्या लहान मुलीच्या संदर्भात आहे. मला 2 मुली आहेत. एक 7 वर्षाची आणि एक आत्ता जस्ट 1 वर्ष झाली आहे. लहान मुली जी आहे तिला 2 महिन्यापासून खोकला आणि सर्दी कंटिन्युअस चालू होती. डॉक्टरला दाखवलं. डॉक्टरनी सांगितलं होईल बरी. औषध दिले तर 2 दिवस बरी वाटायची, नंतर परत चालू. आणि तिचा असा प्रॉब्लेम होता की तिला खोकला आला तो फक्त रात्रीचाच यायचा. म्हणजे रात्री 12 वाजता जो खोकला चालू व्हायचा तो सकाळी 4 वाजेपर्यंत. आणि तो जो खोकला एवढा असायचा आम्ही कोणीच झोपू शकत नव्हतो. एवढा त्या 1 वर्षाच्या मुलीला एवढा जोरजोरात खोकला यायचा. आम्ही डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर बोलले होईल व्यवस्थित. काही इश्यू नाहीत. ते व्हायरल आहे. पण प्रॉब्लेम असा व्हायचा, मी दिवसभर ऑफिसमध्ये जायचो आणि संध्याकाळी माझी झोप व्हायची नाही. कारण की 12 वाजता 1 वाजता जो खोकला चालू व्हायचा, तो सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत. एक दिवस अक्षरशः मी कंटाळलो आणि रात्री 2 वाजता असं तिला घेऊन बसलो होतो आणि उदी घेतली आणि तिच्या छातीला चोळली. अक्षरशः पूर्ण चोळली छातीला. आणि बापूला बोललो, "आता मला कंटाळा आलाय या जागरणाचा." कारण की ऑफिसमध्ये पण काम असायचं आणि त्यामुळे माझी पण तब्येत थोडी डाऊन व्हायला चालू झालेली. तर मी अक्षरशः बापूला उदी घेतली आणि बापूला सांगितलं, की "आता तूच बघ काय ते, मला कंटाळा आलाय." मी उदी तिच्या छातीला चोळली आणि अर्ध्या 1 तासामध्ये तिला झोप लागली. त्या उदीचा जो परिणाम आहे तो एवढा झाला, की 2 दिवसामध्ये ती मुलगी एकदम व्यवस्थित. त्याच्यानंतर तिचा खोकला गायब झाला, सर्दी गायब झाली. जो आम्ही महिनाभर डॉक्टरांची औषधं घेऊन पण जात नव्हती. फक्त त्या बापूंच्या एका उदीने हा परिणाम केला. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित.